मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की घरामध्ये जर का काही आपण अनवॉन्टेड आणि खूप काळापर्यंत काही गोष्टी वापरल्या गेल्याच नाही आहेत अशा गोष्टी जेव्हा डंप करतो तेव्हा तिथे एनर्जीचे ब्लॉकेजेस तयार होतात आणि ॲक्च्युअलमध्ये काय होतं माहिती आहे का, तिथे निगेटिव्हिटी तयार होते. तर आज या भागामध्ये आपण बघणार आहोत की जी निगेटिव्हिटी आपण बाहेर घराच्या संबंधी बघितली तीच निगेटिव्हिटी व्यक्ती म्हणून आपण स्वतःमध्ये सुद्धा जनरेट करत असतो. ती कशी आणि ती कशी साफ करायची ह्यावरती मला तुमच्याशी बोलायला आवडेल. आपण मेंदूतून ब्रेनमधून जो विचार करत असतो कंटिन्युअस, बघा खूप तुम्हाला जाणवेल जर का तुम्ही शांत 5 मिनिट बसायचा प्रयत्न केला तरी विचारांचा थैमान तुमच्यामध्ये जो माजतो त्यामुळे कधीकधी तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण होत नाही. खूप अनाठाई विचार मनामध्ये येऊ शकतात. तर असे विचारच का येतात मनामध्ये, म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये आपल्या मेंदूच्या कार्यामध्ये किती अडथळे हे विचार निर्माण करतात याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आता होतं असं की जेव्हा एखाद्या व्यक्तींना रात्री झोपेसंबंधीचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना बेडवरती पडल्यावरती लगेच झोप लागत नाही, तासनतास ते लोळत असतात. मग हे का होतं? किंवा कधीकधी झोप लागते पण सकाळी उठायचं म्हटलं तरी तुम्हाला ज्या वेळेला उठायचं आहे त्या वेळेला सुद्धा तुमचे डोळे उघडत नाहीत, तुम्ही फ्रेश नसतात, म्हणजे तुम्हाला अजून थोडंफार झोपावंसं वाटतं. तसं का होतं? तर हे सगळे विचारच तुमच्या मनामध्ये असतात जे रात्री तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती रन होत असतात, जेणेकरून झोप लागली तरी कधीकधी व्यक्ती फ्रेश नसतो, त्याची झोप पूर्ण झाली नाही असं तो म्हणत असतो. म्हणजे आपल्याला या विचारांवरती कंट्रोल आणायला पाहिजे. आणि हा जो कचरा आहे तो कचरा आपल्याला जे काही ब्लॉकेजेस आणि ब्लॉकेजेसमधून होणारे मग वेगवेगळे आजार जे निर्माण होतात शरीरामध्ये, त्याला आपण कसं थांबवायचं ह्याबद्दल आपण इथे चर्चा करू. बघा, मनुष्य नेहमी विचार करतो की त्याला ह्या समस्या आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, परेशानी असं पण खूप जण म्हणतात की या सगळ्या समस्यांमधून मी डील करतोय, मी काय करू, एकटा माणूस मी काय करू. हे जे स्वतःवरती ओढून घेण्याचं जे तत्त्व काही काही लोकांनी स्वतःशी जोडलेलं असतं त्यातच ते अडकून बसतात आणि तिकडे असे ब्लॉकेजेस तयार व्हायला लागतात. घरामध्ये आपल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत याबद्दल सुद्धा तुम्ही अगदी शांत बसून विचार करा. साधारणतः माणसाला आत्ताच्या रिसर्चप्रमाणे एका दिवसाला जवळजवळ 60,000 ते 80,000 विचार येत असतात आणि त्यातले जवळजवळ 80% विचार हे तो निगेटिव्ह करत असतो आणि त्यामुळेच मनुष्य वेगवेगळ्या आजारांना बळी जात आहे. आपल्याला हे सगळे विचार पॉझिटिव्ह करता येतातच जर का मी तुम्हाला आता जे काही सांगेन ते तुम्ही स्वतःवरती अंमलात आणलं तर तुम्ही वेगवेगळ्या विचार करण्याच्या अवस्थेमधून आरामात क्रॉस होऊ शकता आणि फार सुंदर हॅपी आयुष्य तुम्ही जगू शकता. आता व्यक्ती म्हणतो की समस्या आहेत, तर त्या समस्या म्हणजेच काय आणि त्या कशा जनरेट होतात. आता ह्याला ना एक महत्त्वाचं कारण आता असं सुद्धा आहे की समजा तुम्ही प्रत्येकजण अँड्रॉइड फोन वापरत आहात, इन्स्टावरती आहात, फेसबुकवरती आहात, व्हॉट्सअपवरती आहात. काही जणांना ना खूप सवय असते की ते की नाही उगाच स्क्रोल करत बसतात, है ना, स्क्रीन उगाच स्क्रोल करत बसतात. म्हणजे काही आता वेळ नाही आहे, म्हणजे टाईमपास होत नाही आहे, तर मोबाईल घेतला हातामध्ये आणि ते स्क्रोलिंग करायला लागतात, बरोबर. आणि ह्या गोष्टीचं ॲडिक्शनच असं तयार होतं की ते तुम्ही अनलिमिटेड स्क्रोल करत राहा, तुम्हाला ते काही ना काहीतरी दाखवत राहते आणि तुमची जी नजर त्या स्क्रीनवरून फिरत असते
आणि वेगवेगळे ते जे काही चित्र तुम्ही बघतायत, काही वाचत आहात, ते सगळं तुमचं कॅप्चर होत जातं. कारण नेहमी लक्षात घ्या, तुमचे डोळे हे एक प्रकारचे कॅमेराज आहेत. ते प्रत्येक इमेज, प्रत्येक सेंटेन्स हे कॅप्चर करत असतं आणि ते नंतर प्रोसेस होतं झोपेमध्ये. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही काय पाहत आहात, काय वाचत आहात, हे नेहमी बघा. तर ज्या लोकांना हे असं सर्फिंग करण्याची सवय आहे इंटरनेटवरती, ती जर का तुम्ही कंट्रोलमध्ये आणली तर अर्धा प्रॉब्लेम तुमचा तिकडे संपला म्हणून समजा. ओके. त्यामुळे जेव्हा नको त्या गोष्टी तुम्ही पाहणारच नाही, तर नको ते विचार तुमच्या मनामध्ये येणारच नाही आहेत. आता येतो तो दुसरा मुद्दा, तो असा की मनुष्य विचारात का पडतो, त्याला समस्या का भासवतात. तर समजा तुम्ही एखादं काम हातात घेतलं आहे, प्रोजेक्टवरती एखादं काम करत आहात आणि त्याची डेडलाईन जवळ आली आहे आणि तुम्ही ते कंप्लीट करू शकत नाही आहात त्या डेडलाईनमध्ये, तर तेव्हा बघा तुमची अचानक एन्झायटी निर्माण होते, चलबिचल मनामध्ये तयार होते आणि फ्रस्ट्रेशन जे होतं ते इतर लोकांवरती निघतं घरातल्या, किंवा स्वतःसुद्धा तुम्ही खूप अपसेट होता. काही जेवण स्किप करणं म्हणा, म्हणजे कामाच्या व्यापामुळे म्हणा आणि प्रेशरमुळे म्हणा, बॉसच्या प्रेशरमुळे म्हणा, या सगळ्या गोष्टींना तुम्ही जे स्वतः टार्गेट होत असतं त्या गोष्टींवरती एकदा विचार करा. मग जर का ते एखादं प्रोजेक्ट आहे, ते एखादं काम आहे, ते त्या दिलेल्या वेळेप्रमाणे पूर्ण होत नाही आहे, तर प्रचंड एन्झायटी निर्माण करून ते काम पूर्ण होणार आहे का, ह्याचा पहिला विचार करा. ते होणार नाही आहे. त्यामुळे जर का तुम्हाला तो वर्कलोड वाटतोय, प्रेशर वाटतंय, तर तुम्ही ते कामाचं नियोजन नीट आखत नाही आहात, म्हणजे टाईम कुठेतरी कमी देत आहात त्या गोष्टीसाठी. तर ते कसं नियोजन कराल हे बघितलं तर हा मुद्दासुद्धा तुमचा निघून जाईल की कामामधून एन्झायटी हा प्रकार डेव्हलपच होणार नाही. कारण काय होतं, खूपदा जेव्हा माणसं काम करत, सध्या तर ऑनलाईनवरती कामं चालतात, तेव्हा काय होतं, तुम्ही कंटिन्युअस फोनवरती एकमेकांशी चिटचॅट करत असतात, तेव्हा कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमची खूपशी बोलणी होतात आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जातो. हा वेळ तुम्ही काउंट करत नाहीत तुमच्या कामामध्ये आणि मग तुम्हाला वेळ कमी पडतो. त्यामुळे स्वतःच्या वेळेचं नियोजन करा. त्याच्यासाठी असे काही ॲपसुद्धा आहेत की जे तुम्हाला दाखवतं की तुमच्याकडे आता इतका वेळ उरला आहे ह्या कामासाठी, तर तुम्ही वेस्ट करत नाही आहेत ना, ते कंटिन्युअस घड्याळ चालत राहतं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचा वेळ कंट्रोलमध्ये आणू शकता. म्हणजे कुठे वेस्ट होतो आहे आणि कुठे तो तुम्हाला काउंट करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता. ओके. तर अशा ह्याच्यामध्ये आपण बघतो की एन्झायटी जी डेव्हलप होते, ती एन्झायटी ही माणूस स्वतःच्या विचारानेच तयार करत असतो आणि ह्या एन्झायटीमुळेच तुम्हाला मग ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी आणि मग जास्त कोणी न पिणारा व्यक्ती असेल, म्हणजे ड्रिंक्स न घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लिव्हरचे त्रास झालेले आहेत. हे आपण बघतो की म्हणजे त्या व्यक्तीला कसलंही व्यसन नसतं तरीही त्याला काही काही मोठे आजार जडवतात. तर ह्याचं कारण म्हणजे फक्त तुम्ही मनामध्ये आणलेले विचार हेच आहे. गौतम बुद्धांच्या वेळेला जेव्हा गौतम बुद्ध मेडिटेशनला बसले ना, तेव्हा त्या काळातली जी फ्रिक्वेन्सी होती त्याप्रमाणे साधारण 5 ते 6 हजार थॉट्स मनामध्ये यायचे. पण आत्ताची फ्रिक्वेन्सी ही 5,000वरून 60,000वरती गेली आहे, 80,000वरती गेली आहे. म्हणजे किती डेन्सिटी वाढली आहे तुमच्या विचारांची. कारण नकळत तुम्ही स्वतःला एका ताणामध्ये, ताणाचा भाग बनतात तुम्ही. कधी कधी अशा गोष्टी गरजेच्या पण नसतात ज्या गोष्टींबद्दल तुम्ही थिंक करत असतात. मी जे जे सांगते ना ते फक्त विचार करा की आपल्याबाबत असं होतं आहे का, तर ते आपल्याला कुठेतरी कंट्रोल आणायला पाहिजे. कारण कधी कधी घरामध्ये हे डिस्कशन होत नाहीत या गोष्टींची आणि मग ते
तुमचे विचार एकदा सुरू झाले ना की मग ते चालू राहतात. मग मग त्याला कंट्रोल करू शकत नाही. जर का स्टार्टिंगच पॉईंट असेल ना तर आपण फार इझिली कंट्रोल करू शकतो. आणि ह्या गोष्टी ऐकण्यात जरी आल्या की अशा अशा त्रासामुळे एन्झायटी आणि एन्झायटीचे आजार जर का निर्माण होत असतील तर आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणते की मेडिटेशन ही आत्ताच्या काळाची गरज आहे. हा तुम्ही कोणताही स्वतःला म्हणजे ऑप्शन देऊच शकत नाही की मला मेडिटेशन करायला वेळ नाही आहे. प्रत्येकजण, मी तर आता बघते ना की माझ्या बरोबरीचे जे कोणी आहेत जे ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा टॉप लेवलला असले ना तरी ते स्वतःची जवळजवळ 25 ते 30 मिनटं देतात स्वतःला आणि मेडिटेशन करतात, ज्याच्यामुळे तुमचा पूर्ण दिवस आहे ना तो खूप कंट्रोलमध्ये राहू शकतो. कारण स्वतःच्या सोलला तुम्ही दिवसातला अर्धा तास तरी दिलेला असतो आणि त्यामध्ये तुमची विचारमंथन जे चालतं ना त्यामुळे तुम्हाला एक आखणी मिळते की मला माझा दिवस कसा आखायचा आहे. मग त्यामध्ये जर का कोणी पॉपअप झालं तर त्याला कसं पॉज आणायचं आहे आणि माझं महत्त्वाचं काम काय आहे ते कसं पहिलं करायचं आहे हे तुम्हाला पूर्णपणे तुमचं सोलच तुम्हाला नेहमी आन्सर देत असतं. त्यामुळे नेहमी विचार करा की आपली कामाची आखणी महत्त्वाची आहे आणि त्या कामाचं स्वरूप कसं आपल्याला आखायचं आहे जेणेकरून स्वतःला त्रास होणार नाही आहे. ओके, तर हा आपला दुसरा मुद्दा झाला. आता येतो तो तिसरा मुद्दा. तो म्हणजे तुम्ही काम मनापासून करत आहात परंतु समोरच्याची जर का उन्नती होत असेल, त्याला जर का प्रमोशन्स मिळत असेल किंवा घरामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला काम करून सुद्धा डावललं जाते आणि दुसऱ्या व्यक्तीची वाहवा केली जात आहे, तर अशा वेळेला तुम्हाला जेलसीची भावना मनामध्ये येते का? आता हे एक मी एक्झाम्पल दिलं जेलसीची भावना निर्माण करण्यासाठी. परंतु जर का इतर कोणत्याही गोष्टींमधून तुमच्या मनामध्ये जेलसी तयार होत असेल की समोरच्याकडे हे आहे आणि माझ्याकडे नाही, तर आपण त्याची वाहवा करण्यापेक्षा जळकट वृत्ती माणूस जे धरून ठेवतो त्यामुळे सुद्धा तो खूपसे ब्लॉकेजेस स्वतःच्या ऑराला देत असतो. आणि ऑरा जेव्हा तुमचा त्या ब्लॉकेजेसच्या अंडर अडकला ना की तुम्हाला तुमचा पाथ क्लिअरली दिसत नाही. स्वतःचा पाथ हा क्लिअरली दिसण्यासाठी म्हणून आपल्याला आपला ऑरा नेहमी क्लीन ठेवायला पाहिजे. मग तो ऑरा क्लीन करण्यासाठी नेहमी तुमचे विचार हे फार सुपीक असायला पाहिजेत की जर का समोरचा व्यक्तीला काहीतरी चांगलं भेटत असेल तर त्यांनी काय चांगलं केलं आहे ते पहा, जेणेकरून तुमच्यामध्ये जेलसीची भावना, जळकट वृत्ती तयार होणार नाही आणि ती तयार होऊन द्यायचीच नाही आजच्या तारखेला. कारण तुमची तयार होणारी जेलसी ही खूप प्रकारच्या आजारांना निमंत्रण देणारी आहे. त्यामुळे मी हात जोडून विनंती करते की कोणत्याही व्यक्तीबाबत जळकट भावना मनामध्ये ठेवू नका. कारण जर का तुम्ही हॅपीली ते एक्सेप्ट केलं, ती सिच्युएशन एक्सेप्ट केलीत, तर तुम्हाला त्या गोष्टी समस्या न वाटता ते तुम्हाला वेगवेगळं सोल्युशन देण्यासाठी तुमचे रस्ते ओपन करण्याचा पाथ जो तुम्ही तयार कराल तो तुमच्या विचार करण्याच्या कुवतीतनं असेल. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप जणांना मनी इश्यूज होत आहेत, पण ते मनी इश्यूज कसे इझिली टाळता येतील ह्याकडे फोकस द्या. तुम्ही जर का तो एखादा मनी इश्यू घेऊन बसलात की आता नाही होऊ शकत आहे माझ्याकडनं, तर तुमचे पुढे जे काही रस्ते निर्माण होणार आहेत ना त्यावरती सुद्धा तुम्ही काय करताय, एक बंद निर्माण करताय, एक ब्लॉकेजेस आणतायत. ऑटोमॅटिकली तो तयार होतो. कारण युनिवर्सला माहीत नाही आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही जेव्हा देवासमोर पाया पडता तेव्हा युनिवर्सला, देवाला माहीत नाही आहे की ही व्यक्ती कोण आहे. मी प्राजक्ता म्हणून जेव्हा मी देवासमोर पाया पडते, नतमस्तक होते, तेव्हा देव मला मी प्राजक्ता म्हणून ओळखत नाही आहे, पण जे माझं काही चिंतन मनन देवाशी चालू आहे
त्या व्हायब्रेशन्स प्रत्येक गोष्टीतून ज्या तयार होत आहेत, प्रत्येक बोलण्यातनं आलेला शब्द हा एक व्हायब्रेशन तयार करत असतो. आणि ते जे मी आणि माझा देव ह्याच्यामध्ये जर का काही कॉन्व्हर्सेशन होत असेल तर त्या व्हायब्रेशन्स युनिवर्सला कळत आहेत. मग तुम्ही जे व्हायब्रेशन बाहेर फेकत आहात तेच व्हायब्रेशन तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला हवं आहे त्याचा विचार करा. आत्ता सद्य परिस्थिती नसली तरीही हे माझ्याकडे आहे असं व्हिज्युअलाइज करा. फक्त 1 मिनिटाची ही प्रोसेस असते व्हिज्युअलायझेशन, पण ती तुम्हाला तुमच्या मनाच्या इच्छा पूर्तीसाठी खूप आहेत. पण व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. मला जर का एखाद्या घराचं स्वप्न आहे पण ते घर आत्ता माझं तयार नाही आहे, तर मी त्या घराचं स्वप्न अगदी बंद डोळ्यांनी किंवा उघड्या डोळ्यांनी मला स्पष्ट ते दिसणार आहे की हे घर असं आहे. एक लोकेशनसुद्धा मी कदाचित फिक्स केलं असेल तर ते लोकेशनही तुम्हाला पाहायचं आहे. मी त्या घरात राहते असं मला पाहायचं आहे. आणि मग बघा की युनिवर्स तुम्हाला तशा अपॉर्च्युनिटीज मिळवून देतं की नाही. म्हणजे त्या साईडनी तुमचे कामाचे मार्ग ओपन होतील की जेणेकरून तुम्ही तेवढं अर्न कराल आणि ते तुम्ही जे काही घराचं स्वप्न पाहिलं आहे ते तुम्ही काय कराल, अचीव करू शकाल. त्यामुळे ऑलवेज थिंक व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. म्हणून नेहमी मॅनिफेस्टेशन करण्यासाठी एनर्जी ही फार महत्त्वाची आहे. जर का रडतच बसलात तर तुम्हाला रिझल्टसुद्धा हा फार रडा टाईपच भेटणार आहे. त्यामुळे खूप चांगले विचार करा. जेव्हा इतरांबद्दलसुद्धा चांगले विचार कराल ना, तेव्हा समोरची व्यक्तीसुद्धा तशीच तुमच्यासाठी विचार करेल. तर आपण 3 पॉईंट बघितले. आपण इंटरनेट सर्फिंग करणाऱ्यांचे विचार खूप वेगवेगळे धावत असतात, कारण ते अनाठाई त्यांच्या वेळेचा वापर करतात. म्हणजे काहीच नाही म्हणून स्क्रोलिंग करत बसणं, त्याच्यामुळे तुम्ही जे काही आईजमधनं कॅप्चर करतायत तो एक मोठा घात असतो. नंतर तुम्ही झोपताना कोणते विचार करून झोपतायत, कारण जर का झोपताना जे मनामध्ये तुमच्या विचार असतील तेच विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती रन होणार आहेत, जेणेकरून तुमची झोपसुद्धा पूर्ण होणार नाही. तुमचा एनर्जीचा जो काही आपण म्हणतो ना मेंटेनन्स असतो, जी काही एनर्जी आपण झोपेत ग्रॅब करतो तीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. जसं मोबाईलची चार्जिंग गेल्यानंतर तुम्ही चार्जर लावता, तशी झोप ही आपली एक प्रकारची चार्जरच आहे. त्याच्यातून आपण 100% पुन्हा गेन होतो आणि सकाळी उठतो. मग जर का असेच विचार जर का तुमच्या डोक्यात असतील तर सकाळी उठतानासुद्धा तुम्ही फ्रेश उठत नाहीत. त्यामुळे काय होतं की तुम्हाला असं फिलिंग येतं की नाही, मला अजून झोपायची गरज आहे. असं जर का होत असेल तर तुम्ही काय विचार करतायत स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल आणि इतरांबद्दल ह्याचा विचार करा. नंतर आणखीन मी तुम्हाला तिसरं सांगितलं की कामाचं प्रेशर जर का जाणवत असेल तर कामाचं वेळेचं नियोजन आणि डेडलाईनच्या अंडर तुमची कामं होत नसतील तर तुमचा वेळ कुठेतरी फुकट चालला आहे, या गोष्टीवरती तुम्हाला फोकस द्यायचा आहे. चौथी गोष्ट मी तुम्हाला अशी सांगितली की जर का तुमच्या मनामध्ये काही जळकट भावना इतरांसाठी तयार होत असेल तर ती सुद्धा पुन्हा तुम्ही रोगांना, एन्झायटीला आमंत्रण देण्यासाठी पत्रिकाच छापत आहात असं समजा. कारण जळकट भावना ही पूर्णपणे नाशवंत आहे. त्यामुळे कृपा करून असे काही अनाठाई वाईट विचार मनामध्ये आणू नका. जे काही विचार करायचे असतील ते चांगल्या ह्याने करायचे. त्याच्यासाठी दिवसातील ॲटलिस्ट 10 मिनटं काहीतरी चांगलं वाचायची सवय ठेवा, काहीतरी चांगलं ऐकायची सवय ठेवा. आणि जर का रात्री झोपताना जर का चांगलं ऐकायची सवय किंवा चांगलं वाचून काहीतरी किंवा छानपैकी प्रार्थना करून झोपायची जरी सवय लावलीत आणि हे हळूहळू जर का स्टेप्स घेतल्यात ना, तरी बघा साधारण 21 दिवस लागतात एका प्रोसेसला चालू व्हायला, डेव्हलप व्हायला. तर 21 दिवसाचं हे सातत्य ठेवलं ना तर तुमच्यामध्ये फार वेगळा बदल झालेला तुम्हाला दिसेल. तर आता आपण ह्या गोष्टी सगळ्या ज्या बघितल्या त्या एन्झायटी आणि प्रॉब्लेम्स ॲक्च्युली तुम्ही मानण्यावरती आहे हे बघितलं आपण. जर का गोष्टी आहेत त्या मला जर का मी समस्या म्हणून किंवा प्रॉब्लेम्स म्हणूनच त्याच्यावरती स्टॅम्प करत आहे तर ते प्रॉब्लेम्स म्हणून तुम्ही बघणार आहात. पण आपल्याला ते प्रॉब्लेम्स नाही,
तर ही एक फेज आहे आणि जर का ही फेज आली आहे तर प्रत्येक, जसं कॉईनला 2 साईड असतातच तसं प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे असतंच. आणि जर का प्रॉब्लेम येतो तर ते तुमच्या काहीतरी चांगल्यासाठी आहे, तुम्हाला काहीतरी त्यातून शिकण्यासाठी तो प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे. कारण तुम्ही ग्रो होत आहात एका वेगळ्या अँगलनी, जगाला बघण्यासाठी, स्वतःला बघण्यासाठी, घरातल्या व्यक्तींना बघण्यासाठी. त्यामुळे प्रॉब्लेम नसतो, तर ते सुद्धा एक ट्रेजर आहे असंच बघा. आणि एक आपण म्हणजे आपण म्हणतो ना की कोडं सोडवायला कशी मजा येते, तसा प्रॉब्लेम जर का बघितलात ना तर तो प्रॉब्लेमच घाबरेल ॲक्च्युली. आणि फार लगेच आपल्याला क्विक रिझल्ट्स मिळतील पॉझिटिव्हली, कारण तुमचे विचार त्या प्रॉब्लेमकडे नसणार, तर मला सोल्युशन कसं मिळणार आहे या गोष्टीकडे असणार आहे. ओके, तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे की जेणेकरून आपण विचार करू की एक्झॅक्टली हे प्रॉब्लेम्स आपण कसे फाइंड आउट करू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझी अशी नेहमीच इच्छा असते की तुम्ही सगळे हॅपी राहा, छान राहा, घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधून राहा. आणि घरातल्या मोठ्यांचा रोल ह्याच्यामध्ये जास्त असतो, कारण लहान मुलं ही अगदी उथळ असतात, काही मनामध्ये विचार आणू शकतात, गैरसमज होऊ शकतात. तर मोठ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या सगळ्या घरातल्या व्यक्तींना एका छानशा माळेमध्ये एक एक मोती गुंफून छान असा मोत्याचा नेकलेस आपलं घर, आपला परिवार असा शोभित करावा, की जेणेकरून आपण एक आयकॉनिक फॅमिली म्हणून सगळ्यांच्या समोर येऊ. धन्यवाद.